कोकणात यावास गरम पाणी करवास आई सब असं वाटतं पण एकदम शांत आहे समुद्र. काल जेव्हा आलो ना खळखळ वाजत एकदम स्थैर्य झालं. मग ह्या बुरुजांमध्ये इथे हे जे खिडक्या बांधल्यात ना, आपल्या लोकांना वाटतं की हे खिडकी आहे, बट ॲक्च्युली खिडकी नसून इथून तोफा बाहेर काढल्या जायच्या. सो गाईज हर्षद शेट गेले तुमचे समुद्रामध्ये हात धुवायला. इथं काय पाणी भेटत नव्हतं गेला काय माहिती. ते आणि शिंपल्यासारखीच असतात. त्याच्यामध्ये ना ह्याचं हे निघतं माशासारखं सी फूड असते एक ते खातात ते. गुड मॉर्निंग गाईज आणि वेलकम टू द डे 2 ऑफ द कोकण ब्लॉग. एवढी इंग्लिश तर कसं काय येते रे. इथली शांतता बघा. गप मित्रांनो, एवढी शांतता आहे ना इथं, म्हणजे काहीच आवाज नाही, फक्त चिमण्यांचा वगैरे असा नॉर्मल आवाज आहे. आणि माझा आवाज जरा असं वेगळाच येते कारण आत्ताच आम्ही उठलो आहे सकाळचं. म्हणजे 7 वाजता आम्हाला गणपतीला जायचं होतं मंदिरात, पण आम्ही 7 वाजताच उठलो आहे कारण काल खूप दमलेलो. काल रात्री असलं क्वालिटी जेवण झालं. कालचा पण प्लॅन सांग ना. काल पण आम्ही सकाळी तिकडून सकाळी 6 वाजता निघणार होतो. नाही पण सीट काय झालं, कारण मी घरी लेट आलो होतो, मग मला जर उठायला थोडं लेट झालं त्याच्यामुळे काल निघालो लेट. पण आम्ही बऱ्यापैकी म्हणजे अंदाजा लावला होता की 3 वाजेपर्यंतच येऊ आणि 3 वाजेपर्यंतच आलो. आणि आता लाईक म्हणजे आजचं नियोजन असं आहे की आंघोळ वगैरे करून थोडं जरा पाणी गरम होतं चुलीवर. चल ते चुल तुम्हाला चूल नाही मी काय नाही, मेरा रोज काय मी हर रोज चूल की पाणी से करते. त्यांनी पुण्यात बघितलं असेल. हो का, इथं चुलीतून पाणी गरम होते मस्त असं. माझ्या घरापुढं आहे ना दररोज अशीच चूल असते. दररोज पप्पा उठतात, दररोज गरम पाणी करतात. वर्षातून एकदा गावाला जाणार. हां तुमचं वेगळं, आम्ही गावातच राहतो. काका तुम्हाला आता हे गणपतीपुळे वगैरे सगळं नॉर्मल वाटत असेल ना, बीच वगैरे रोजच तसं आमच्या इकडं देव आळंदी नॉर्मल असं, म्हणजे या साईडला देव आळंदी, या साईडला देव असं आपल्याला वेगळं वाटतं पण त्यांना नॉर्मल. टाकू ही जे रांगोळी काढलेले असतात ह्यांना काय म्हणतात हो? हे जे डिझाईन काढलेली ती असंच आपलं एक शोकशाही म्हणून केलं. डिझाईन म्हणून फक्त नॉर्मल काहीतरी नाव असतं. असं ते असे म्हणजे टिपक्यांची भेट. नाही, ती वेगळी आहे. बाबा तुम्ही आता आंघोळ करून द्या कारण तुझं प्लॅन ना चालेल आंघोळीला. सर तर काहीच पहिले आपण आवरून घेऊ आणि मग नंतर आम्ही गणपतीकडे जाणार. म्हणजे आज मंदिरात जायचं आणि मंदिरातून दर्शन वगैरे झाल्यानंतर थोडं नाश्ता वगैरे करून मग अरे बीचला जायचे. चला मंडळी यावा कोकणात यावास गरम पाणी करवास आई सब. मला तर मज्जा येते प्रॉपर गावातलं दिले. असं वाटतं गावाकडे आलोय, गावाला हे पाणी गरम केलं. चूल तर किती दिवसांनी बघितली बाबा. बघून तर असं वाटायला लागले परत आता चूल बघायला भेटते की नाही परत मस्त पैकी भेटते परत. पण ह्या बजेटमध्ये असं वाटतं वरती एक नंबर मजा आली. गाईज मस्त हे झालं आहे. ह्या दोघांचं आउटफिट बघा, हिने असं आउटफिट घातलं आहे. मागे सर थोडंसं, आणि ह्याचं आउटफिट असं आहे. आणि हा माझा आउटफिट आहे, म्हणजे असं दिसते का नाही काय माहिती, बट असं आउटफिट केलेलं आहे. सो आता आम्ही निघाले बीचला. नाही सॉरी, पहिले मंदिराला जायचं, मंदिराला दर्शन वगैरे घेऊन मग नंतर आम्ही बीचला जाणार आहे. आपल्या गाडीचं थोडं जरा पुसून घ्यावं. लय पळवली 2 दिवस, सॉरी 1 दिवस काल. चलो अभि निकलते. पुढं गेल्यावर तुम्हाला दाखवतो काय काय काहीच. थोडी पेटपूजा करायचा विचार चालला आहे आमचा. ते दोघंजण बसलेत तिथं, दिसतच नाही. तर आम्ही आता इथं नाश्त्यासाठी थांबलो आहे. आणि हा ह्याचा ब्लॉग असा आहे की हा 5 मिनिटं थोडंसं कोणी बोलायला लागलं बंद करून टाकतो कॅमेरा. लेन्स पुसत जा. पुसलेलं आहे लेन्स. स्वेट लेन्स पुसतो एकदा जरा दिसते क्लिअर आता. कसा गोंडस बाळ दिसतोय.
आजच्या सरांचा मोबाईलची कृपा आहे सगळं. मोबाईलची कृपा आहे, मोबाईल आहे म्हणून दररोज ब्लॉग येत होते. नाही तर 4-5 महिने मी ऑलमोस्ट ना तो 9,000 रुपयाचा मोबाईल वापरत होतो मी रेडमी. राहिलेले ब्लॉग्स तरी कुठे एडिट केले. नाही पण आता वेळच नाही भेटला ना एवढं कारण कंटिन्यू लग्न चालू आहे, हे चालू आहे, ते चालू आहे. हा ब्लॉग म्हणजे बघू आता गेल्या पहिले हीच कामं उरकणार आहे पहिले ब्लॉगचे. आज एक आमची माझी एक रील येते गाईज, माझी एक रील येते खतरनाक रील म्हणजे ब्रिजेश कुमार. मित्रांनो मोठ्याने बोल. तर आता आमचा नाश्ता वगैरे करून झाला आहे आणि राईट नाव आम्ही आता मंदिरात जाणार आहे. मला तरी असं वाटतं की कुठंतरी पहिले गाडी धुवावी कारण गाडीवर जरा धूळ वगैरे झालेली या साईडला सगळेच. 188 किलोमीटर. एवढी टॉप स्पीड तर नाही आहे गाडीची. मी मॅक्स टू मॅक्स टॉप स्पीड आतापर्यंत 112ला गेलेलो आहे फक्त. म्हणजे कालच येताना 112ला गेलो आहे. मित्रांनो लुक कसं आहे सांगा फक्त ह्याचा. चष्मा घालतो चष्मा. हां थांबा आता बघा ये आउटफिट चेक कर ना. आउटफिट चेक कसं करतात? मला पण नाही माहिती म्हणजे जास्त करून पोलीस करतात तसं आउटफिट चेक. पण बघू आपण एकदा ट्राय करून बघू. ट्राय करून बघू आपण. नाही का असं करायचं फिरायचं वगैरे आणि नंतर असं करायचं काय कसं असतं का असं पाय माग असं ना असं आउटफिट चेक नाही का असं करतात असं करतात असं करतात. फोटो मित्रांनो हे समोर आहे गणपती मंदिर आणि आपण ऑलमोस्ट म्हणजे काल पण आलो होतो आपण इथं. बट चला आता बघूया. ओ ओ ओ ओ मित्रांनो गणपतीपुळेच्या मंदिराचं एंट्रन्स रात्रीचं मला काय आवडलं. हे बघा. पाण्याच्या बॉटलमुळे जड झालं. भारी बांधलेलं आहे ना इथं. म्हणजे वरती गणपतीचे 3 मूर्ती आहेत अशा छोट्या छोट्या आणि इकडं काहीतरी मंदिर छोटं आहे. चला मध्ये जाऊयात. काल रात्री संध्याकाळी आम्ही इथं आलो होतो पण थोडं जरा अंधार होतं त्याच्यामुळे एवढं क्लिअर दिसलं नसेल. बट आय गेस आत्ता जास्त आहे. इकडं बघा मंदिर. आत्ता क्वालिटी दिसते एकदम मंदिर. म्हणजे हे जेवढं पण बांधकाम केलेलं आहे ना हे सगळं लाल मातीचं बांधकाम आहे. कारण इकडं जिकडं पण बघितलं ना इकडं पण सगळं म्हणजे खाली आहे ना सगळी लाल माती आहे त्याच्यामुळं इथं म्हणजे बांधकाम वगैरे सगळं लाल मातीतलंच आहे. आणि इकडे या साईडला तुम्हाला दिसते का नाही माहीत नाही पण इकडं बघा समुद्र आहे आणि ह्या इकडं अख्खं मंदिर. तर मित्रांनो गणपतीपुळ्याला येण्याचं कारण असं होतं की सप्टेंबरच्या आसपास आहे ना मी गणपतीला बोललो होतो की म्हणजे त्या टायमिंगला माझा असा थोडा अवघड फेस चालू होता. सो मी बाप्पाला बोललो होतो की म्हटलं आपलं गाडीचं वगैरे ह्याचं थोडं सगळ्या गोष्टी लाईनअपमध्ये आलं ना तर नक्कीच म्हणजे कुठल्या तरी एक लांब असा गणपतीला भेट देईल म्हणून. पण दिवाळीमध्ये मला जायचं होतं पण दिवाळीमध्ये काही पॉसिबल झालं नाही कारण गडबड होती खूप. सो मग आत्ता सुजितचं चाललेलं कोकण फिरायचं. मग तेवढ्यात प्लॅन झाला की इकडे यावं म्हणून मग ठरलं गणपतीला यावं आणि मग आम्ही आलो आहे संस्थान श्री क्षेत्र श्रीदेव गणपतीपुळे. चला आम्ही हा जास्वंदाचा फुलांचा माळ घेतला आहे. बाप्पाला हे प्रिय होतं खूप फुल त्याच्यामुळं मग मी थोडं अर्पण करू बाप्पाला. इथेच आहे रे मी चाललो ना इथंच आहे. या मित्रांनो आम्ही आलो ना गणपतीचं मंदिर आहे हे मेन. आतमध्ये जास्त एवढं शूटला अलाउड नाही आहे सो आम्ही शूट नाही केलं. पण मंदिराच्या आवाराचं बघा असं मंदिर आहे. इकडे या साईडला पूर्ण अफाट समुद्र आहे आणि इकडे बाप्पाचं मंदिर आहे. थोडं आम्ही इथं जरा थोडेसे फोटो वगैरे काढतो. हा इथं आणि मग आता गाडी इथं तर आणायला जमणार नाही खरं तर गाडी आणायची होती इथे. आतमध्ये बट हा या आतमध्ये बघू म्हणजे आता इकडे बीचवर पण गाडी येणार नाही कारण अवघड आहे बीचवर येणं पण गाडीचं. सो बघूयात इथंच काहीतरी करतो म्हणजे गाडीला काहीतरी हार वगैरे किंवा गेटपाशी गाडी उभी करून तिथं करू शकतो काहीतरी. आम्ही मंदिराचं घेतो. आणि दाखवलं होतं मंदिर घराला दाखवलंय मम्मीला पप्पांना भावाला काय ते गणपतीपुळ्याचं एकदा मंदिर बघा. मंदिरचे मी थोडे सिनेमॅटिक शॉट्स पण टाकणारच आहे बट बघा. तर आता आम्ही इथं थोडेसे फोटोज वगैरे काढतो आमचे आणि खरंच म्हणजे आर्किटेक्चर लय चांगलं आहे. आर्किटेक्चर लय मस्त आहे एकदम एक नंबर आहे. चला घरी पण म्हणजे सगळ्यांना फोन करून वगैरे दाखवलं मी आणि आता फक्त इथलं आहे
चला फोटो काढतो पहिले मग पुढचं बघू. पण तसे चांगले दिसते सगळे नाही का, मस्त दिसतंय. हा सेल्फी तो म्हणताय ना ब्रो. तर मित्रांनो आमचं आता इथं ऑलमोस्ट सगळं करून झालं, म्हणजे फोटोज वगैरे एकदम भारी आले फोटोज असे. आता मला माहीत नाही मी उन्हात कसं येतं का प्रॉपर येतोय. थांबा चष्मा घालू द्या मला, म्हणजे अजून थोडं चांगलं दिसेल मी. ओके, तर आता सीन असं आहे की आमचं चाललं आहे की रतनगडला जाऊ, कारण भरपूर टाईम आहे, अजून 12 पण नाही वाजलेले. आणि संध्याकाळी आता एवढं बीचमध्ये तर उन्हामध्ये तर काय एवढे भारी फोटोज येणार नाही. सो आमचा विचार चालला आहे की आम्ही आता रतनगडला जाणार आहोत आणि रतनगड करून मग नंतर ह्याला जायचं विचार आहे. कुठं आपलं अरे बीचला. चला मग चालूया. आणि का दिसतोय का गोरा दिसतोय. मंदिरात उजेड नाही, मंदिरात उजेड कमी आहे आणि गॉगल पण घातलेला आहे आपण. काही चष्मा घातला मला असं वाटतं मी सगळं काळा दिसतो. हा मंदिराचा म्हणजे गाभारा आहे मित्रांनो, म्हणजे इकडं सगळे लाईन वगैरे लागत असतील एखाद्या दिवस असं वाटतंय मला. आणि इकडं जेवणाची सोय वाटतं आतमध्ये किचनमध्ये. थांबा या तुम्हाला मंदिराचं दाखवतं. हे काय सीन आहे, भक्तनिवास आहे, भक्तनिवास आहे. हां अरे ते भक्तिनिवास नसतोय, भक्तनिवास असतं. भक्त निवासच म्हटलं बघू. हां ते ऐकायला बघते. बरं हे घ्यायचं आहे का काय लाडू प्रसाद म्हणून घरी घ्यायचं ना. कुठं घरी प्रसाद तर घेऊन जायला लागेल का नाही थोडाफार. बरं ठीक आहे थांबा. गाईज थोडी गाडी वगैरे पुसून घेतली आहे, कारण मित्रांनो 9 वाजता गाडीसाठीच होता म्हटल्यावर गाडीचा फोटो काढावाच लागेल आणि विषयच नाही. आणि पहिली स्टोरी माझी तीच जाणार आहे, म्हणजे इंस्टाग्रामला स्टोरीला तीच जाणार आहे. सो चला. तर आम्ही आता चाललो आहे, म्हणजे आम्हाला आता जायचं आहे रतनगिरीला. रतनदुर्ग ते सारखं रत्नागिरी आणि हे मिक्स होते. सो रतनदुर्गला जायचं आहे आम्हाला. आणि आता जस्ट आम्ही परत इथं रिटर्न आले. थोडं एक मंदिराचं दर्शन वगैरे झालं, फोटोज वगैरे पण चांगले काढलेत. मग आता इथं थोडं फ्रेश वगैरे होऊन रतनदुर्ग पर जाएंगे आणि मग तसंच संध्याकाळी येताना अरे बीच. तर मित्रांनो आम्ही आता चाललो आहे रतनदुर्गला. म्हणजे आता जस्ट पेट्रोल टाकलं थोडं गाडीमध्ये आणि परत आम्ही रतनदुर्गला निघालो. आणि हे दोघं जण मागून येतात माझ्या, ते दिसले का नाही काय माहिती, दिसलं असेल तुम्हाला. पण आता चाललो आहे रतनदुर्गला. तिकडं म्हणजे आम्ही इथं एवढे लोकेशन फिक्स नव्हते केलेले, बट इथले लोकांना विचारलं ना आम्ही, तर त्यांनी सांगितलं की बाबा इथे एवढे असे लोकेशन आहेत, तिथं तुम्ही फिरू शकतो. सो आम्ही चाललो आहे. आणि इकडे या साईडला बघा मित्रांनो अफाट असा समुद्र आहे, खूप मोठा समुद्र आहे. समुद्र मोठाच असतो म्हणायला, तरी पण दिसतोय का नाही आता सध्या, कारण माझं लेफ्ट हँड आहे. एक हाताने ती गाडी चालवते. हे बघा आता बघा एकदम म्हणजे खूपच मोठं आहे. चला आता बाकीचं पुढं गेलं होतं आपण. काही समुद्र बघा कसला भारी, म्हणजे इथं आम्ही लोकेशनला थांबलो होतो थोडं फोटोज काढायला, कारण भारी येत आहे तिथं फोटोज. समुद्र किती शांत आहे ना, सगळे असं वाटतं पण एकदम शांत आहे समुद्र. काल जेव्हा आलो ना खुळखुळ वाजत होता, एकदम स्थिर झाला. म्हणजे आता इथं खाली जवळ गेलो ना आम्ही त्या साईडला, की त्या साईडला बीच आहे ह्याचा आरेवारी बीच, आणि इकडं असं लोकेशन आहे. सो तिकडे गेल्यावर पण आपल्याला कळून येईल की किती शांत आहे आणि किती जोरात आवाज येतो. पाणी अख्खं असं म्हणजे बघ ना तिथं पुढं दिसतच नाही, म्हणजे कुठं ब्लेंड होतंय तर स्काय सोबत असं कळूनच येत नाही डायरेक्टली. एंड कुठे आहे समुद्राचा एंड किधर आहे? किधर आहे? एंडच नाही समुद्राला, एंडच नाही. एवढं मोठं समुद्र आहे. तर गाईज आम्ही या रस्त्याने चाललोय आता. जास्त लांब नाही दिसत, रस्ता एकच नंबर आहे मित्रांनो, एकदम म्हणजे एकदम शांतता आहे. बघा आता वरती आलो आहे आम्ही थोडंसं. गाईज आता व्ह्यू बघा फक्त मित्रांनो, कसला क्वालिटी व्ह्यू येणार आहे आता पुढं. समुद्र सो गाईज हे रत्नदुर्गचं इथलं मंदिर आहे. आणि आम्ही असंच विचारत थोडं खालून वरती आलो आहे, म्हणजे चांगलं आहे. तिकडं समोरचं बघितलं ना तुम्ही, आता 3x म्हणून टाकतोय बघा, तो जो समोर ते दिसतंय ना ते रत्नदुर्गचं म्हणजे शिवसृष्टी आहे. म्हणजे तिथं त्यांनी तो शिवसृष्टी म्हणजे हे कोकणातलं तेच आहे का नाही?
नाही ती कोकण सृष्टी ते वेगळं. कोकण ते नाही, महाराजांची मूर्ती नाही का एक श्रीसृष्टी बांधलेली बघ त्यांनी कोकणात, ती मूर्ती पडली होती आठवते का? रिमेंबर ही नाही वाटतं ती, कारण ती बीचवर होती असं माझं म्हणण्याप्रमाणे तरी. ती बीचवरती असते. हे नाही, हे काय बाले किल्ला आहे हा, हे बघ इथे लिहिलेलं आहे बाले किल्ला आहे म्हणून त्यांचा. रत्नदुर्ग किल्ला हाच आहे बाळा, तिथे लिहिलं आहे ना एवढं मोठं. हाच आहे हाच आहे. चला तर वरती जाऊयात, बघूया. अरे मला माहित नव्हतं रे. एंट्री घेण्यासमोर हे काय इथं यांचं मित्रांनो, इथं एक पोर्ट पण आहे. आम्ही येताना पोर्ट पण बघितलं, तिथं एवढे मोठे मोठे शिप आहेत. काय सांगू मला आता, बंदर त्याला, तेच म्हणजे इंग्लिशमध्ये पोर्ट, मराठीमध्ये बंदर म्हणतात त्याला. म्हणजे इकडचे लोक जास्त बंदर लोक, आपली माणूस ही जात इतकी भंगार आहे ना. आता वरती बघ तिथं दाखव काही विषय. हा हे बघा कचरा, नुसताच कचरा करून ठेवला इथे. काय सांगणार आता? हो इकडून दिसत नाही वाटतं. हा हे बघा दिसतोय. हा जेवढा पार्ट आहे ना, हा पूर्ण पार्ट म्हणजे बंदर आहे. आणि इकडं खाली एक काहीतरी मोठा पोर्ट होता, तिथे एकदम मोठी अशी शिप होते मोठा. जाण्याचा मार्ग दाखवलं होतं. चल मध्ये काहीच नाही. आता जरा बरं वाटलं, सावली झाल्यावर जरा बरं वाटतंय. चलो इकडं थोडंसं असं म्हणजे गार्डन वगैरे आहे. म्हणजे इथं मंदिर आहे, भगवती देवीचं मंदिर आहे. आणि आम्ही इकडं चाललो आहे भुयार इकडं. म्हणजे भुयार बघतो थोडीशी आम्ही, आतमध्ये जाऊन बघतो. नाही आतमध्ये नाही मित्रांनो, इथं भुयार आहे आतमध्ये. एक चष्मा काढल्यावर दिसेल जरा. काय गोप्रो राहिला असं सोडला असतं खाली. भुयार कुठून कुठं जातं आता हे भुयार कुठून कुठं जाते माहीत नाही. जा खाली जाऊन बघ. खाली जावं का नाही हेच माहीत नाही, कारण खाली गेलो परत काही निघालं तर पातळी बाहेर येतो पण यायचं नाही. गाईज टू बी ऑनेस्ट, मला गड किल्ल्यांबद्दल एवढी अशी माहिती नाही, तरी पण मी गुगलवरती बघितलं. हा महाराजांनी काबीज केलेला किल्ला आहे आणि त्याला 3 बाजूंनी वेढलेलं आहे समुद्राने. पण आम्हाला किल्ल्याच्या वरती आल्या पहिली गोष्ट भेटली ते म्हणजे हे भुयार. आता आमचं चाललंय जायचं का नाही हा डिसिजन होत नाही, कारण खाली गेलं काही पण असू शकतं ना, आणि त्याच्यामध्ये काही दिसत नाही. ऑनेस्टली स्पीकिंग फाटती आहे म्हणजे थोडीशी. अरे फाटली माझी. अरे माझी लाईट रिफ्लेक्ट होते, ह्यांची फाटून हातात आली. माझी लाईट अशी आतमध्ये रिफ्लेक्ट होती ती, यांची फाटून हातात आली. चला पहिलं तर बघितलं भुयार, आता आम्ही बघायला चाललो तटबंदी. मी जेव्हापासून तो मंजुमल बॉयजचा पिक्चर बघितलाय ना, मला असं काही बघितलं की हातात येते डायरेक्ट. त्या पिक्चर मध्ये तसंच आहे बरं का, येणी मला खाली डायरेक्ट पडतो तो पिक्चर मध्ये आणि डायरेक्ट खाली दरीत. हो इकडं भरपूर मोठं आहे. काय जे मी तुम्हाला सांगत होतो ना की तिथं इथं मोठी शिप आहे आणि तिकडं पूर्ण तो जो आहे तो बंदर आहे. लईच डेंजर व्ह्यू दिसतो इथं जरा. हो आता इकडं खाली जायला रस्ता आहे का नाही माहीत नाही, पण ठीक आहे. शिप ही जी ब्लू कलरची दिसते ना ही शिप आहे आणि त्या तिकडे पूर्ण बंदर आहे. केवढा मोठा बंदर आहे म्हणजे तो. तिकडं मोस्ट ऑफ द एरिया जो आहे तो सगळा म्हणजे मोमेडियन लोकांचाच आहे. आणि हा जो बुरुज आहे ना मित्रांनो, ह्या बुरुजाचं नाव आहे बसक्या बुरुज. आता माहीत नाही बसक्या का म्हणतात ते, कारण इथं लोक बसत असतील. गड किल्ले महाराष्ट्र अच्छा नाही, ते संवर्धन प्रतिष्ठानने केलेले त्यांनी. लोक बसत असतील म्हणून याला बसक्या बुरुज म्हणजे माहीत नाही असेल त्याला काहीतरी इतिहास असेल जरा. मी हे माझं लॉजिक वापरले, याला मला काय माहिती, गुगल करून बघावं लागेल. आणि मी तुम्हाला अजून एक बुरुज दाखवतो जिथं म्हणजे हे युद्धाच्या वेळेस जे आपण म्हणतो ना की समुद्रातून जर कोणी थांबा एक मिनटं परत घेतो मी हे. तर मित्रांनो मी तुम्हाला आता असं दाखवतो एक गोष्ट की काय व्हायचं जेव्हा जुन्या जमान्यात नदी किंवा नदीच म्हणतो आपल्या समुद्रातून जे शत्रू येत होते ना, तर त्यांना मारायचं म्हणून येत ना हे असे बुरुज असायचे. मग ह्या बुरुजांमध्ये इथे हे जे खिडक्या बांधल्यात ना, आपल्या लोकांना वाटतं की हे खिडकी आहे, बट ते ॲक्च्युली खिडकी नसून इथून तोफा बाहेर काढल्या जायच्या. म्हणजे तोफाचं जे पुढचं तोंड असतं ना ते इथून काढलं जायचं आणि ते असं समोर त्या साईडला जे लोक म्हणजे शत्रू येतात त्यांच्यावरती असे निशाणा लावायचे. ते तुम्हाला इकडून दाखवतो. हे बघा समुद्राचं पार लईच मोठं आहे. झूम करतो थोडं जरा. हे बघा बोल ना अभि. ह्या इकडं पण म्हणजे पुढं आहे थोडं जायला. चला जाऊयात पुढं बघूयात काय आहे आता अजून. काय हाऊ इज दिस हॅट लुकिंग ऑन मी. थांबा हॅट कशी दिसते माझ्यावर.
कॉमेंटमध्ये नक्की सांगा मला हाईट कशी दिसते माझ्यावर. आणि आता आम्ही चाललो आहे थोडं दुर्गाला वेढा मारणार, असा गोल वेढा, आणि मग नंतर तिकडून तिकडंच. तर इथलं बघून झालं, म्हणजे एवढं काय असं बघण्यासारखं नव्हतं तिथं, पण बघूयात आता. आमचा विचार चालला आहे जायचं बंदरला, तिथे एंट्री असेल तर नक्कीच बघूयात काय आतमध्ये ते. तर आम्ही आता चाललो आहे, म्हणजे अराऊंड 4 वाजता आम्ही परत रिटर्न आलो होतो, आणि आता आवरून निवडून आम्ही चाललो आहे अरेवारे बीचला. अरेवारेला नाही, कुठल्या बीचला चाललो आहे? खागरबाजी का बागर काहीतरी. ठीक आहे, काहीतरी बीच आहे तिथं आम्ही चाललो आहे. आणि जाताना एक पाहुणा आहे, त्याला पिक करायचा आम्हाला, जो की म्हणजे ह्याचा फॅन आहे, तो आलेला त्याला भेटायला. मग आता तिथे गेल्यावर बघूया. गाईज अथर्व भाऊ, भाऊ कुठून आलाय तू? कुठून आलाय भाऊ तू? अरे त्याची तब्येत पण बरोबर नाही. नाही ते हाताला लागलंय फक्त. काय लागलं? अरे भाऊ ॲडमिट होता काय तू? हाताला काय लागलं? अरे ते डेपोत कामाला आहे ना ते. अरे हा आमच्याच फील्ड मध्ये मग कसं म्हटलं कोकण एवढ्याला कोकण सांग. अजून फिरलोच नाही बाबा. पहिला आम्हाला स्ट्रगल करायला लागला रूमसाठी सगळ्यात जास्त हे करायला लागलं. बाकी सगळं व्यवस्थित होतं. आता ठीक आहे, बाकी निवांत एकदम. आजचा दिवस तू काल जरी भेटला असता ना, काल आम्ही मस्तपैकी फिरलो असतो. काल मेसेज केला होता. अरे सीन काय झाला, मला ह्याच्यात आता दिसले सगळे, म्हणजे डीएम्स बघितले ना तेव्हा दिसलं आणि मी ते सिरियसली हिडन रिक्वेस्ट मध्ये. माझा मोबाईल तुझ्याकडे होता, त्याच्याकडे होता. त्यामुळे मी पण मला वाटलं हा तिकडून डायरेक्ट याने आला ट्रेननी, सॉरी याने बाईकवरती आला. बाईक नाही, तो पण कसं ते त्यामुळे म्हणतो की नाही आपल्या ट्रेन. अरे स्कूटीवर एवढं 80-90 किलोमीटर यायचं सोपं आहे का? काही विषय नाही हो. आपण चल बीचवर चला बीचवरती जाऊ आपण सगळे. काही विषय नाही. गाईस लालपरी मावशा ओरिजिनल काजू आहे ना? ओरिजिनल एकदम काजू. हाय ना विकायला. नेक्स्ट टाइम तुझ्या इथे रे. नेक्स्ट टाइम कसं, आता तू आपल्याला माहित नव्हतं ना, नेक्स्ट टाइम सगळं नियोजन तुझ्याकडे डायरेक्ट तिकडे येतोय म्हणलं. इंटरनॅशनल खुर्ची मला, म्हणजे डायरेक्ट अशी आराम खुर्ची आहे. आणि दादा अथर्व आमच्यासाठी हळद घेऊन आलाय. हळद आणली, हळद घरून. तुझे हे काय आहे? कोकम सरबत दे इकडं. तो माझा आहे मला. मी सांगितलं होतं का नाही? वास कसली प्युअर हळदीचा वास येतो ऋतू. हा प्युअर व्हायला असं ते, म्हणजे घरून बनवलेली का? हां दोन्ही पण बेवर इकडं. हे ओरिजिनल कोकम सरबत आहे, म्हणजे हे मी मागवलं होतं त्याच्याकडून. हळद माझ्या कामाची नाही, माझ्या कामाची, मला लग्नाच्या इकडं. ओके. किती वेगळे असते. ही वेगळी हळद आहे रे, ती वेगळी. ती आपण डायरेक्ट विकोटर मध्ये त्या पुड्या ते नाही का असं वास घेऊन. बॅग मध्ये कडक माल आहे. गाडी खाली घेऊन जायची बीचवर. अरे हे ठेव ना त्याच्यात, हे ठेव ना. बॅग मध्ये मॅगी खायचं नियोजन चालू आहे आमचं आता इथे या ठिकाणी आमची मॅडम सरांसोबत. सनसेट नंबर 2, म्हणजे आता हा आमचा सेकंड स्टॉप आहे. आणि लाईक अराउंड इथून, म्हणजे आमचं बीचचं मला नाव नाही आठवते काय आहे. हा ते नाही का छोट्या छोट्या बोटी, तुला म्हटलं मी ते असं करायचं. हां तो वाला विषय येतो. अरे मग करू ना भाऊ, 100% नक्कीच. मित्राची बोट आहे अथर्वच्या. आता नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम नक्की करू आपण तिकडे गेल्यावर. नक्की मित्रांनो इथं एवढे सीशेल आहेत ना, म्हणजे इतके सारे सीशेल आहेत ना, काय सांगू तुम्हाला. आता भरपूर आहेत, भरपूर सीशेल्स आहेत. चला आता आम्ही थोडं इथं एन्जॉय करतो, मग पुढचं बघूयात काय होतं ते. गाईज काकांची कशी पोजिंग चालू आहे बघा, एकदम एक नंबर. पोस्ट वेडिंग टाईप चालू आहे काकांचं. चालू आहे. ऊन लई भारी येते. अरे याला परत बसवलं जाईल. परत बसवलं. मग रिटर्न कसं आणणार ना. मित्रांनो हा जो आता गेला होता ना माणूस, तो तिथं पडला होता. तो काय घे, मी तर वल्लच करणार आहे डायरेक्ट. वाळणार नाही रात्रभर. बघूयात काहीतरी ट्राय करूयात. आम्ही चाललो पाण्यात. सनसेट असला भारी दिसतोय ना मित्रांनो, काय सांगू. म्हणजे
असं समोरून बघायला एवढं तुम्हाला दिसत नसेल मोबाईलमध्ये, पण असं समोरून मी बघतोय ना इकडून, खूप खूप म्हणजे खूप भारी आहे. मी फुल पाण्यात आलो आहे, म्हणजे अजून नाही, लाटा जोरात येतात. आली 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 लाट आली. हे इकडे 3 जण आहेत. आले आले आले. आवाज चेटली अजून एक येऊ दे. आता मोठी लाट आली, मोठी आली मोठी आली मोठी आली मोठी आली. हात काढ हात काढ हात काढ हात काढ हात काढ. आईच्या गावात मला गुदगुल्या व्हायला लागल्या पायाला. खाल्ला पाय निघा. हे वाजले किती? 5:30. टाक टाक. रेन पोस्ट करून टाकतो. नुसत्याच लाटा येतं असं आहे. आईच्या गावात काय रे? जा आतमध्ये जा, आतमध्ये जा. गाईज पूर्ण भिजलोय आता, म्हणजे लाईक सगळंच भिजलोय आम्ही, कारण नाही गेलं नाही पाणी आतमध्ये काहीच. तरी पण तू काही थोडक्यात वाचलाय मोबाईल, म्हणजे डायरेक्ट छपाक पाण्यात पडला होता. पण बरं आहे, वॉटरप्रूफ आहे. पण बरं झालं वॉटरप्रूफ आहे म्हणून काही विषय नाही. सो गाईज हर्षद शेट गेलेत तुमचे समुद्रामध्ये हात धुवायला. इथं काय पाणी भेटत नव्हतं, गेला काय माहिती. आता आमचं चाललंय काय माहिती, हात दाखव तुझ्या क्लिअर. आणि ते दाखवते काय बनवतो आम्ही. आम्हाला फोटो काढायचा तिघांचा आमचा. आम्हाला काढायचा फोटो, तो पण असा खड्ड्यामध्ये फोटो काढायचा आहे. मित्रांनो असले भारी फोटो आलेत ना, म्हणजे सनसेटला मस्त फोटो आहेत. बादशाह फोटो काढलेत एकदम. आता इथं आमचा विषय चाललाय की खड्डा करायचा. ते इथं नाही होणार रे, इथं नाही होणार, इथं वल्ली आहे कारण तिथं होईल ते कोरड्या ह्याच्यात. झालं पाहिजे. आमचं हे मित्र बनलाय आपला. हे सगळं असंच पडलं इथं सामान. चला पुढे जाऊया. मित्रांनो कपल सेशन चालू आहे आमचं. खाली एवढा मोठा खड्डा खाल्लाय आणि त्याचा मोबाईल ठेवून येते तो हार्टशिपमधले असं काय ट्रेंडिंगमधले काहीतरी विषय. बघू आता कसा आला फोटो. चुकतंय काय नक्की. काहीच आम्ही जरा पहिले गवंडी काम केलं होतं थोडंसं. अरे फाय बघ रे फाय, एवढं लांब असून आम्ही आलोय त्याच्यात. मित्रांनो फोटो बघा, आम्ही एवढं लांब उभं होतो तरी ह्याच्यात आलोय आम्ही. घाण विषय झालं, लय घाण खूप झालं. आम्ही पहिले सांगू का तुम्हाला कुठं गेलो होता. पहिला हाट कुठं गेला रे? पहिला हाट कुठं गेला? बुजावला. पहिला हाट असला क्वालिटी केला होता ना, म्हणजे काय केलं होतं, कुठला बदाम होता ते त्यांनाच माहिती. आता परत मग दुसरा आमचा एक्सपिरियन्स भाऊ जरा सुजितनी इथं केलाय चांगला मस्त एकदम. वाय अरे ने पहिला तू हार्ट काढलो तू हे बुजून टाकला. चला आता परत बघूयात. परत त्यांचा फोटो चालले. काय होतं, जोपर्यंत एक परफेक्ट अँगल भेटत नाही तोपर्यंत तो फोटो येणारच नाही. आणि माझी जरा माझी येतात फोटो चांगला. आता मला तर काही कोणी नाही सोबत कपल फोटो काढले, त्याच्यामुळे मी माझ्या एकट्याचे काढणार आहे थोडे असे फंकी टाईपमध्ये. बघूयात चला. काहीच आमचं तिकडं हार्ट शेपमध्ये ते खड्डा करून विचार चालला होता काढायचा, पण त्याचं काही नियोजन जमलं नाही आणि मोठा टाईमपास झाला त्याच्या ह्याच्यात. आता सण पण ऑलमोस्ट डाऊन गेला आणि आम्ही तिथं आता त्या दगडांवरती चाललो थोडं फोटोज वगैरे काढायला. तिथं फोटोज वगैरे आता कसे येतात काय माहिती, म्हणजे थोडं ह्यांच्या दोघांचे पोर्ट्रेट काढायचे, काय माझे काढायचे पोर्ट्रेट्स. मागाशी लाईट होती तेव्हा एकदम, आणि ऑलमोस्ट मी तुम्हाला सांगतो लाईक 5 मिनिटाच्या अंतरामध्ये ना डायरेक्ट अख्खा सण डाऊन गेला आहे. म्हणजे आता लाईटिंग वगैरे तशी क्वालिटी आहे म्हणायला इथं अजून, पण
मग बघूयात. आणि आम्ही तर पार म्हणजे एकदम वल्लच झालं आहे, माती बिती सगळी लागलेली आहे. इथं बघा हे कसले डेंजर दिसते ते झाडं बिडं, हे वेगळंच दिसते जरा काहीतरी, पण चांगलं आहे. चल पुढं. दादा आम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन सांगतो. हा सांगा, हे काय विषय? अथर्व दादा काय ते? फोडतात ते असे शिंपल्यासारखेच असतात. आणि त्याच्यामध्ये ना ह्याचं हे निघतं माशासारखं, सी फूड असते एक, ते खातात ते. हे फोडत बारीक बाई, त्याला लय प्राईज आहे, तुला वाटतंय तसं? मित्रांनो कसलं भारी दिसते हे बारीक, हे बघ ना, हे बारीक बारीक कसलं भारी दिसते. हे बघ फुलं फुलं ही छोटे छोटे, हे बघा. मला तर वाटतं चप्पल हातात घ्यावं, कारण चिपकन चप्पल खाली. तिकडेच ठेवायला नाही नाही, हातात घेऊन तिकडे चला पुढं थोडंसं, आता काय वाटत नाही एवढं. बघ इकडं, स्माइल दे. मित्रांनो इसको बोलते बॅकअप प्लॅन. चड्डी ओल्ली झाली म्हणून काय बॅकअप प्लॅन कसा आहे? ओके ठीक आहे. आमचं इथलं फोटोशूट झालं आणि म्हणजे फोटो एवढे सेक्सी फोटो आलेत ना, काय सांगू तुम्हाला. म्हणजे असे ब्लॅक अँड व्हाईट फोटो, काही एस्थेटिक फोटोज काढलेत, कारण लोकेशन एकदम क्वालिटी होतं हे, म्हणजे एकदम सेक्सी लोकेशन होतं. काय व्ह्यू आहे, काय व्ह्यू आहे, काय सांगू तुम्हाला मी. सो आता अथर्व भाऊ, काल आमचा जरा थोडं जेवणाचा प्लॅन फसला होता, तर मग अथर्व भाऊ आमच्यासाठी आज नाही, काहीतरी, व्हायला गेले पैसे हां. व्हायला गेले. कारण काय विषय झाला हे झालं थोडं म्हणजे माहीत नव्हतं. सो अथर्व भाऊ आता आम्हाला कुठेतरी घेऊन जाणार आहे, म्हणजे त्याच्या ओळखीचे त्यांनी कॉन्टॅक्ट वगैरे फिरवले थोडे, आणि तो आम्हाला दाखवणार आहे काहीतरी भारी खायला. ऑथेंटिक कोकणी फूड, ऑथेंटिक कोकणी फूड देतोय भाऊ आम्हाला डायरेक्टली. झालेलं आहे आता. इथून पुढे कोकणात आलं की पहिला फोन अथर्वला. चला, पिळायचे पहिले जाऊयात. बॅकअप प्लॅन कसा आहे? हाफ चड्डी. चलो गाईज जाऊयात पुढे. आता पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतो काय होतं अजून ते. गाईज बराच वेळ झाला, आम्ही 4-5 वाजता आलो होतो. मी, अथर्व, हर्षद आणि ऋतू. मी बॅकअप प्लॅन रेडी ठेवला होता. हे देखो, चड्डी आतमध्ये घातली होती, पॅन्टवरती ठेवली होती, चप्पल हातात आहे. असं पण आता बीचवरती, सो मग काय एवढं काही विशेष नाही. बाजू आता बीचवरती कोणच नाही राहिलं, फक्त आमची गँग राहिली आहे, बाकी सगळे लोक घरी चालले. आजचा दिवस पण संपला आहे. उद्या सकाळी आम्ही निघतो कोल्हापूरसाठी, महालक्ष्मी दर्शन आणि अजून एक मंदिर आहे तिथं, ते एक्सप्लोअर करायचं आहे आम्हाला. तर आम्ही सगळेजण तिथं जाणार आहे. आजचा दिवस कसा होता? छान होता. फोटो 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 किती काढले सांग? फोटो एवढे फोटो काढलेत ना आम्हा, म्हणजे असं वाटायला लागलं आम्ही प्री वेडिंगसाठी झालो होतो. आता घरी रूमवरती जाणार. फोटो एक नंबर. अथर्व पण आला, अथर्व सोबत पण भेटून भारी वाटलं. नेक्स्ट अथर्वला तसं पण प्रॉमिस केलेलं आहे पुढच्या वेळी. गाईज काल आम्ही सुरमई ट्राय केला होता, मग आज आम्ही बांगडा मागवला आहे आणि जरा वेगळ्या ठिकाणी. सेम टेस्ट आहे कालसारखीच. तिकट नाही. सीन काय होतं आहे की इथं जेवढं पण काय भेटतं आहे ना जेवण, तर ते एवढं आपल्या पट्ट्यात जसं तिखट मीठ भेटतं द्यायला तसं तिखट नाहीच आहे डायरेक्ट, म्हणजे थोडंसं सपक लागते आहे. चला बघू, आज भरपूर एन्जॉय केलं आज तरी. जरा थोडं खाऊया नंतर घरी जाऊ. असला कसा तुझा क्लोजअप मध्ये एवढा असा तरी दिस. वनेक्सला आहे ना माझ्या. जरा घरी जाऊन मस्त क्वालिटीमध्ये झोपायचं, कारण सकाळी 6 वाजता आम्हाला निघायचे कोल्हापूरला महालक्ष्मी दर्शनासाठी. दर्शनासाठी. आता मासे जरा जेवणावर मासे खातो. वेगळे देव झाले.